मित्रांनो, माझ्या एका व्हिडिओवरील कॉमेंटमध्ये अशोक गोंदणेजी असं म्हणतात की पवार हे धूर्त माणूस आहेत, उद्धवजींना कुठलाच ठेवणार नाहीत, अर्ध्या हळकुंडात पिवळा होण्याचा प्रकार आहे, कुठे गेले हिंदुत्व, जे पक्ष हिंदू विरोधात आहेत ते आता आवडायला लागले, पक्षाचे नाव बदलून मग पंतप्रधान पदाचे स्वप्न पहा. म्हणजे अशोकजींचं असं मत आहे की पवार हे धूर्त आहेत आणि ते कदाचित शिवसेनेला येणाऱ्या काळामध्ये धोका देऊ शकतील. मग खरंच शिवसेनेला पवार हे धोका देऊ शकतील का? आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 5 मुद्दे समजून घेणं आवश्यक आहे. यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा की पवारांचा धूर्तपणा आणि राष्ट्रवादीची सध्याची स्थिती. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत 2 गट, अजितदादा गट, शरद पवार गट. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की या 2 गटामधील संघर्षाचे ताजे 3 उदाहरणं. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा की शरद पवार हे खरंच शिवसेनेला धोका देऊ शकतील का? आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा हिंदुत्व. आणि अशोकजींच्या जे मुद्दा आहे धोक्याचा, धूर्तपणाचा, हाच विषय घेऊन राजकीय गुरु गण्य बाबा आपल्या समोर आहे. परंतु मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अशोकजी म्हणाले आहेत की शरद पवार हे धूर्त माणूस आहेत. मित्रांनो, राजकारणामध्ये अशा प्रकारचा धूर्तपणा, राजकीय डावपेच, कटकारस्थान आणि गनिमिकावा हा करावाच लागतो. समर्थक त्याला मास्टर स्ट्रोक म्हणतात आणि विरोधक त्याला धूर्तपणा म्हणतात. मग मित्रांनो, हे वेळ प्रसंगानुसार प्रत्येक नेते वापरत असतात, रणनीती बदलत असतात आणि मग ती पवारांच्या अंगी असली तर त्यामध्ये वावगं काहीही नाही. स्वतःच्या पक्षाच्या भल्यासाठी सर्वच पक्षाचे नेते अशा प्रकारचा डावबाजपणा हा करतच असतात. मग राहिला दुसरा महत्त्वाचा विषय की राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची स्थिती नक्की काय आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट आहेत. मी अगदी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो, मागील 1.5 वर्षापूर्वीपासून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट आहेत. मग हे 2 गट नक्की कधी सुरू झाले? असं बोललं जातं की कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या आणि आघाडी सत्तेवर आल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला दिलं होतं. अजित पवारांची त्यावेळेस मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यावेळेस मुख्यमंत्रीपद काँग्रेसला का दिलं म्हणून अजित पवार नाराज झाले आणि त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये 2 गट तयार झाले. दुसरा मुद्दा असा की 2 गट. मग शरद पवारांचा 1 गट आणि अजितदादांचा 1 गट, अशा प्रकारचे ते गट आहेत ज्याचा उल्लेख लोकसभा निवडणुकीच्या एका सभेमध्ये नरेंद्र मोदींनी 2019च्या वेळी केला होता. आणि त्याचा उल्लेख विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जयदत्त क्षीरसागर, जे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते आणि ते नंतर शिवसेनेमध्ये गेले, त्यांनी तर असं म्हटले की हे जे 2 गट आहेत हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. म्हणजे 2 गट हे आहेच आहेत. मग सध्याची स्थिती आणि हे 2 गट याच्या संघर्षाचे ताजे 3 उदाहरणं असे आहेत की काही गोष्टी लक्षात घ्या की 2019च्या लोकसभेची निवडणूक लागलेली होती आणि शरद पवारांनी स्वतः माड्यामधून उभा राहण्याचं ठरवलं होतं. त्यांनी तसं जाहीर देखील केलं होतं. आणि मग त्यानंतर काय घडलं की पत्रकारांनी पार्थ पवार यांची उमेदवारीवरून शरद पवारांना प्रश्न विचारल्यावर ते असं म्हणाले की पार्थ पवार हे निवडणूक लढवतीलच असं काही नक्की नाही आहे. आणि मग पार्थ पवार यांचं अजितदादांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याचं फायनल झालं आणि मग तिथं शरद पवारांना माघार घ्यावी लागली. राजकीय तज्ज्ञ असं बोलतात की शरद पवारांना स्वतः उभा राहण्याची इच्छा होती, पार्थ पवारांनी उभा राहू नये अशी त्यांची इच्छा होती, परंतु अजितदादांच्या हट्टामुळं पार्थ पवारांना उभा राहिले आणि शरद पवारांना माघार घ्यावी लागली. म्हणजे त्यांच्यामधील संघर्षाचं हे ताजं उदाहरण आहे. आधीचे तर भरपूर उदाहरणं आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती, तेव्हा मग ईडी काय मला चौकशीला बोलवणार, मीच ईडीच्या ऑफिसमध्ये जातो, अशा प्रकारचा पवित्रा शरद पवारांनी घेतला. आणि मग संपूर्ण राज्यभर त्यांचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले, त्यांच्यासाठी आंदोलनं करायला लागले आणि भाजपच्या विरोधात वातावरण पेटवण्यामध्ये शरद पवारांना यश मिळालं होतं. सकाळपासून संपूर्ण मीडियाचं कव्हरेज हे शरद पवारांच्या भोवती फिरत होतं. आणि मग जसजशी दुपार व्हायला लागली, 2:30-3 वाजले, तसं अचानकपणे
कुणालाही न सांगता असं बोलतात अजितदादा हे विधानसभेच्या सभापतीकडे गेले आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते नॉट रिचेबल झाले. आणि मग जे मीडियाचं लक्ष होतं, जे चर्चेत शरद पवार होते, त्यांच्यावरून लक्ष हटून ते संपूर्ण लक्ष अजितदादांचा राजीनामा आणि अजितदादा नक्की कुठे आहेत इकडे गेलं. आणि कुठंतरी पवार साहेबांची जी काही राजकीय खेळी होती भाजपवर ती उलटवत होते ती झाकोळल्या गेली. हे दुसरं उदाहरण. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं उदाहरण की जेव्हा महाविकास आघाडी ही आकाराला येत होती, महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती, समान किमान कार्यक्रमावरती चर्चा सुरू होती, एक एक मुद्दा ठरत होता, त्यावेळी अचानकपणे रात्रीचे अजितदादा हे फडणवीसांच्या सोबत जाऊन मिळाले आणि सकाळी सकाळी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. खूप जण असं बोलतात की तो शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक होता किंवा विविध अन्य गोष्टी बोलतात, परंतु माझं असं मत आहे की ते एक मतभेदाचंच उदाहरण आहे. आणि अजितदादा हे महाविकास आघाडीवर नाराज होते, जे परवा देवेंद्र फडणवीस देखील बोलले, आणि त्यामुळेच शरद पवारांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ते देवेंद्र फडणवीस यांना मिळाले होते. हे तिसरं उदाहरण झालं. म्हणजे या 3 ताज्या उदाहरणांवरून हे सरळ सरळ लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची स्थिती म्हणजे काही दिवसांपूर्वीची चांगली नव्हती नाही. त्यांच्यामध्ये 2 गट आहेच आहेत, विविध जिल्ह्यात आहेत, विविध मतदारसंघामध्ये आहेत असं बोलल्या जातं. आणि मग नंतर ते शिवसेनेला धोका देऊ शकतील का, ही संपूर्ण स्थिती का पाहिल्या गेली की जर त्यांनी शिवसेनेला धोका देण्याचं ठरवलं तर मग ते कुठं जाऊ शकतील. सत्ता शिवसेनेसोबत देखील आहे आणि सत्ता भाजप सोबत देखील आहे. परंतु जेव्हा ते भाजप सोबत सत्तेमध्ये जातील तेव्हा शिवसेनेसोबत आत्ता महाविकास आघाडीमध्ये जी शरद पवारांना मार्गदर्शकाची भूमिका आहे, कुठलाही तिन्ही पक्षामधील कुरबुर असेल किंवा कुठलाही अंतिम निर्णय असेल तो ज्या पद्धतीने सध्या शरद पवारांकडे येऊन फायनल होऊ शकतो किंवा अंतिम निर्णय हा शरद पवार घेऊ शकतात, तशा प्रकारच्या अंतिम निर्णयाचा अधिकार हा भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारांना मिळू शकेल का. त्यांचं जुनं जाणतं आणि अनुभवी राजकारणाला तिथे मान सन्मान मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या अडवाणींनी उभी हयात भाजप उभा करण्यात घालवली त्या अडवाणींचे सध्या भाजपमध्येच नक्की काय हाल आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. मोदी शहा हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात आणि मग कदाचित त्यामुळंच शरद पवार यांच्यासमोर भाजप आणि शिवसेना या दोघांचाही पर्याय खुला असताना आणि दोन्हीकडे गेल्यानंतर सत्ता मिळत असताना त्यांनी शिवसेनेची निवड केली असावी असं मला वाटतं. कारण इकडं जो मान आहे, इकडं जी ज्येष्ठता आहे तो कदाचित तिकडं मिळू शकणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर शरद पवारांना शिवसेनेला धोका द्यायचा असेल तर त्यांची पत जी सध्या आहे ती टिकू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार हे धोका देणार नाही. शेवटी राजकारण आहे, नक्की काय घडेल माहिती नाही, परंतु सद्य परिस्थितीवरून तरी असं वाटतं की ते धोका देणार नाही. मग शरद पवार नक्की धोका देणार नाहीत याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं मी जी स्थिती सांगितली की शरद पवारांनी भरपूर पक्षी या महाविकास आघाडी बनवून एका दगडात मारलेले आहेत असं म्हटलं तर बिलकुल वावगं ठरणार नाही. कारण तिकडं गेलेले अजितदादा इकडं पुन्हा का आले किंवा त्यांच्यासोबत देखील काही आमदार हे राष्ट्रवादीमधील असू शकतात, तरीही ते आज शरद पवारांनाच का मानतात किंवा ते जे काही मतभेद आहेत ते आत्ता चव्हाट्यावर का नाही आहेत, तर त्याचं कारण हे आहे की सत्ता. मित्रांनो, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगळ्या विचारधारेचे पक्ष आणि शिवसेना हा वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे, तरी हे एकत्र आलेले आहेत, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र आलेले आहेत. परंतु या सर्वांना एकत्र बांधलं आहे ते सत्ता या सूत्राने. आणि मग अजितदादा पुन्हा येणं किंवा त्या ज्या अजितदादा सोबत असू शकणारे आमदार आहेत त्यांनी पुन्हा पवारांनाच आपला नेता मानणं, यामागे देखील सत्ता कारण हे सूत्र आहे. आणि मग जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत पक्षाचा विस्तार आहे, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत पक्षामध्ये एकसंधता आहे, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत आपली जी होऊ शकणारी फूट आहे किंवा
मागच्या 5 वर्षात जी राष्ट्रवादीची वाताहत झाली, खूप लोक पक्ष सोडून गेले, चांगले चांगले सोडून गेले, अगदी जवळचे गेले, नातेवाईक देखील गेले. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी प्रचंड मेहनत करून दिवसात 4-4 सभा घेऊन हे यश मिळवलेलं आहे. ते इतकं सहजासहजी, ते खूप छोट्याशा कारणाने किंवा सहजपणे शिवसेनेला धोका देऊन वेगळी काही सध्या तरी खेळी खेळतील असं वाटत नाही. कारण शिवसेनेसोबत राहिल्यामुळे त्यांचे खूप मोठे फायदे आहेत, जी मी आत्ता सांगितले. एका दगडात त्यांनी भरपूर पक्षी मारलेले आहेत. त्यामुळे इतक्यात तरी वाटत नाही की ते शिवसेनेला धोका देऊ शकते. मग राहतो विषय हिंदुत्वाचा, आणि मग त्यात तुलना येते ती शिवसेना आणि भाजपची. खरं तर हिंदुत्व या मुद्द्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनू शकेल, भाजपचं हिंदुत्व, शिवसेनेचं हिंदुत्व. परंतु एका वाक्यामध्ये जर विचार केला तर हिंदुत्वासाठी राजकीय नुकसान जर सर्वात जास्त कोणी सहन केलं असेल तर ते शिवसेनेने सहन केलं आहे असं माझं मत आहे. आणि जर खूप सबस्क्रायबरची इच्छा असेल की हिंदुत्व, भाजप, शिवसेना या विषयावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा, बऱ्याचशा वेळाचा व्हिडिओ बनवावा, तर मला कॉमेंट करा, मी त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवीन. परंतु हिंदुत्वाबाबत भाजपपेक्षा शिवसेना ही ताठर आहे, जहाल आहे आणि स्वतः नुकसान करून घेणारी आहे. परंतु हिंदुत्वाचं राजकीय दृष्ट्या भाजपपेक्षा जास्त रक्षण करणारी आहे, इतकं मात्र नक्की. कॉमेंटमध्ये सांगा की हे सर्व कसं वाटलं, आणि तुमच्या ज्या कॉमेंट येतील त्यावर देखील मी स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. कॉमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं इतकंच, थांबतो. धन्यवाद.